म्हणा, प्रोफेशनचा म्हणा, एक अडसर ठरला तो म्हणजे मला एक जवळपास महिना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं लागलं. मला जॉन्डिस झाला होता 2014 मध्ये. तर मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवू नाही शकलो. तर मी काय केलं की मी ऑडिओ नोट्स रेकॉर्ड केल्या आणि मग त्या विद्यार्थ्यांना दिल्या. मुलं ते ऐकले, पास झाले. त्यांनी त्यांचा प्रमाणे अभ्यास केला आणि त्यावेळेला असं नव्हतं की कोविड सारखं आपलं की सगळेजण ऑनलाईन एज्युकेशनला फॉलो करतायत. त्या टाइम इट वॉज अ व्हेरी फर्स्ट इनिशियल डेज 2014 म्हणजे. सो तेव्हा हे सगळं क्रिएट झाल्यानंतर मला वाटलं की आपण टेक्नॉलॉजीला टीचिंग मध्ये वापरलं पाहिजे आणि असं करून मी मध्ये ऑडिओ नोट्सला व्हिडिओ मध्ये कन्वर्ट केलं आणि माझं पहिलं युट्यूब चॅनल सुरू केलं. असं करता 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 खूप सारे व्हिडिओज एडिट करण्याची सवय लागली आणि असं करून मी ट्रायल अँड एरर करून जवळपास गेल्या 10-12 वर्षांमध्ये 3000पेक्षा जास्त व्हिडिओज बनवले. आणि त्यात ट्रॅव्हल रिलेटेड कॉन्टेंट आहे, त्यात एक्सप्लेनर व्हिडिओ आहेत, त्यात काही ऑनलाईन कोर्सेस आहेत, त्यात माझे कॉलेजमधले जे विद्यार्थ्यांना शिकवतो त्याचे लेक्चर व्हिडिओ आहेत. जेणेकरून काही विद्यार्थी वर्गात लक्ष देतात पण त्यांना असं वाटतं की ही कन्सेप्ट मला समजली नाही. मग ते मला असं रिवाइंड नाही करू शकत ना चालत्या लेक्चरमध्ये किंवा लाईव्ह लेक्चरमध्ये. तर मग त्यांना ते व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याने ते त्यांच्या पद्धतीने ती गोष्ट बघू शकतात की नेमकं काय सरांचं म्हणणं आहे किंवा काय टॉपिक आपण शिकला पाहिजे. तर अशा पद्धतीने ही जर्नी मी सुरू केली. तर 2020 मध्ये लॉकडाऊन वगैरे आपलं झालं सगळं. मला फोन यायला लागले की रोहन सर तुम्ही हे सगळं केलंय आधीपासूनच सुरू, तर आम्हाला पण सांगा. जवळपास 1-1 तास मला फोनवर बोलायला लागायचं, सगळ्यांना सांगायला लागायचं. म्हटलं चला आपण याला ना एका बुक मध्ये कन्वर्ट करू. तर मी त्या सगळ्या गोष्टींना कन्वर्ट केलं माझ्या व्हिडिओ क्रिएशन वर्कबुक मध्ये. तर ते अमेझॉनला अवेलेबल आहे आणि त्यात तुम्ही व्हिडिओ कॉन्टेंट तुमचा कसा बनवायचा. तुम्ही तर अभिनय क्षेत्रात आहात, तुम्ही फिल्म क्षेत्रात आहात, तुम्हाला ते सगळं माहिती आहे, लाईट्स, कॅमेरा, ऑडिओ सगळं.